महाराष्ट्र लोक सेवा आयोग यानी एमपीएससी ने भर्ती प्रक्रिया को आधुनिक और प्रभावी बनाने की दिशा में बड़ा फैसला लिया है। आयोग के अध्यक्ष विवेक भीमनवार ने घोषणा की है कि अब आयोग द्वारा आयोजित सभी प्रारंभिक परीक्षाएं ऑनलाइन यानी कंप्यूटर बेस्ड टेस्ट के माध्यम से कराई जाएंगी। यह व्यवस्था ग्रेड ए से लेकर ग्रेड डी तक की सभी प्रारंभिक परीक्षाओं पर लागू होगी। हालांकि मुख्य परीक्षा की मौजूदगी प्रणाली में कोई बदलाव नहीं किया जाएगा। विवेक भीमनवार के अनुसार पहले आयोग को हर वर्ष लगभग 5 से 7 हजार पदों के लिए भर्ती प्रक्रिया संचालित करनी पड़ती थी, लेकिन अब राज्य में रिक्त पदों की संख्या बढ़ने के कारण आयोग को 50,000 से 70,000 पदों तक की भर्ती प्रक्रिया संभालनी पड़ेगी। ऐसे में ऑनलाइन परीक्षा प्रणाली से प्रक्रिया अधिक पारदर्शी, तेज और प्रभावी बनाने की उम्मीद है। मीडियाशी बोलण्याची जबाबदारी ही सचिवांचीच असते. सचिवच बोलतात. आजपर्यंत देखील सचिव बोलले, परंतु काल मीडियामध्ये काही प्रमाणात जे थोड्याशा बातम्या आल्या, मला वाटलं की जर आपण एक अध्यक्षाने स्वतः दिलं तर, कारण हे मेजर रिफॉर्म आम्ही करतो आहे आणि योग्य त्या पद्धतीने जर अध्यक्ष स्वतः बोलले तर कदाचित थोडंसं विद्यार्थ्यांना हे होईल. ही गोष्ट खरी आहे की साधारणतः अध्यक्ष बोलत नाही. आम्ही पण बराच विचार केला, मग बोलायचा निर्णय घेतला. मागच्या काही दिवसांमध्ये एमपीएससीने त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केले. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत होत होत्या, त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता एमपीएससी एकमात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेने पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5,000 ते 6,000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करावी लागायची, ती या निर्णयामुळे 50,000 ते 60,000च्या आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी एमपीएससीने आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये, आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतोय. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर यावर्षी जी राज्य सेवा पूर्व परीक्षा आहे त्याचा जो निकाल आहे तो आम्ही विक्रमी 22 दिवसामध्ये लावला आहे. यापुढे सर्व पूर्व परीक्षांचे निकाल हे 21 दिवसाच्या आत लागतील आणि बाकीच्या ज्या परीक्षा आहेत, त्या समजा आपली राज्य सेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल, गट क असेल, त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला राहील. 26च्या सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील. त्या दृष्टीने आम्ही नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे जवळपास 95% विद्यार्थी कधी पूर्व परीक्षा पास होत नाही, परंतु ते अनेक वर्ष परीक्षांची तयारी करतात. काही विद्यार्थ्यांचा अगदी 1 किंवा 2 मार्कांनी त्यांचा परीक्षा पास होत नाही, त्यांची संधी जाते. त्यांना 1-1 वर्ष वाट बघावं लागते आणि मग त्यांच्या या वयातले त्यांचे अनेक महत्वाचे वर्ष हे वाया जातात. आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की जी पूर्व परीक्षा आहे ती वर्षातनं किमान दोनदा किंवा 3दा घ्यायची, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा ताणही कमी होईल, त्यांचे महत्वाचे वर्ष देखील वाचतील. आणि आता एवढ्या गोष्टीचं आम्हाला समजा वर्षातनं 2-3दा परीक्षा घ्यायच्या आहे, 5,000च्या की 50,000ची भरती करायची आहे, तर निश्चितपणे आम्हाला थोडा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. त्याच्याशिवाय सगळ्या गोष्टी शक्य नाहीये आणि हे सगळं करताना आपल्याला निकाल पण वेळेवर लागायचे. जर 6 महिन्यात निकाल लागला तर विद्यार्थ्यांना पण एक समजते की आपण पास झालोय, नाही झालाय, त्यांचे वर्ष वाया जात नाही. शासनाचे देखील पद रिक्त राहत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करता आम्ही या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. त्यातला जो एक मुख्य मुद्दा होता की आम्ही या परीक्षा सीबीटी बेस घेणार आहे. तर सीबीटी बेस नॉर्मलाइज एक्झाम जी आहे ती फक्त पूर्व परीक्षा होणार आहे. ज्या मुख्य परीक्षा आहेत त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही आहे. सर्व मुख्य परीक्षा या पूर्वीप्रमाणेच होतील. पण ज्या पूर्व परीक्षेमध्ये आम्ही नॉर्मलायझेशन करू, ही जी पद्धत आहे ही सर्व देशातल्या बहुतेक संस्था ती पद्धत वापरतात. वेल प्रूव्हन पद्धत आहे. एमपीएससी देखील आता जवळपास 130 परीक्षा या सीबीटी वर घेतलेल्या आहे. त्यामध्ये कुठेही काही कोणाला शंका नव्हती. सुप्रीम कोर्टाने याचे फॉर्म्युले सगळे मान्य केलेले आहे. आपण जर फक्त एका मागच्या वर्षाचा विचार केला तर देशामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनने जवळपास 90 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतलेली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने जवळपास 1,90,00,000 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आहे. IITची परीक्षा नॉर्मलाइज मेथडनी होते. जेईची परीक्षा नॉर्मलाइज मेथडनी होते. IBPS नॉर्मलाइज मेथडनी परीक्षा घेतं. कॅट जी आहे IIMची परीक्षा ती देखील नॉर्मलाइज मेथडनी होते. आणि आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, अगदी 10 दिवसापूर्वीच महाराष्ट्राने सीईटीची परीक्षा घेतली. त्याच्यामध्ये 16,30,000 विद्यार्थी बसले होते.
आता आपण बघा सीईटीची परीक्षा जे ह्या जवळपास 2022 पासून घेतात आपण. आता जे विद्यार्थी या परीक्षेला बसतात आहे त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांनी 12वी नंतरची परीक्षा दिलेली आहे. पण त्यांच्या आता काही नवीन नाही आहे. अनेक विद्यार्थी असे होते ज्यांनी 12वी नंतर सीईटीची परीक्षा दिली, आता ते ग्रॅज्युएट झाले आणि आता ते आपली एमपीएससीची परीक्षा देतात आहे. त्यामुळे त्यांच्याकरता पण काही गोष्ट नवीन नाही आहे. याची सगळी आम्ही तयारी केलेली आहे. सगळ्या परीक्षा व्यवस्थित पार पडतील. सगळ्या केंद्रांवर एमपीएससीचे केंद्र प्रमुख राहतील. इन्व्हिजिलेशन जे आहे ते त्या ठिकाणी सरकारचे आमचे नियुक्त प्रतिनिधी त्या ठिकाणी राहतील आणि सीडॅक ही संस्था आहे केंद्र सरकारची, ती या सगळ्यांचं सिक्युरिटी ऑडिट करेल. त्यामध्ये कुठे गडबड होणार नाही याची खात्री करेल आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा. तो विश्वास तुम्ही आमच्यावर अनेक वर्ष दाखवलेला आहे. तसाच विश्वास ठेवावा. या परीक्षा योग्य पद्धतीने पार पडतील, लवकर पार पडतील